नमस्कार, मी रोहिणी. मी एक डेटा सायंटिस्ट आहे. सध्या एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा सगळीकडे चर्चेचा विषय आहे. दर दिवसाआड न्यूजपेपरमध्ये एक तरी लेख असतो किंवा बातमी असते किंवा न्यूज चॅनलवर काहीतरी बातमी किंवा डिस्कशन सुरूच असतात. अ, त्यामुळे एआय हा विषय काही लोकांना खूप एक्साइटिंग वाटतो, तर काही लोकांना याची भीतीसुद्धा वाटते. कारण बातम्या 2 प्रकारच्या असतात. कधी-कधी खूप पॉझिटिव्ह असतं, की एआय यूज करून कुठल्या डायग्नोसिसला कशी मदत झाली किंवा कुठला नवीन मॉडेल आलंय आणि ते काय-काय करायला कॅपेबल आहे. किंवा कधी-कधी ना खूप निगेटिव्ह बातम्या सुद्धा असतात, जसं की कोणाचा डीपफेक यूज करून खोटा व्हिडिओ बनवण्यात आला किंवा एआय यूज करून एआयच्या वापरामुळे पुढे जाऊन नोकऱ्या जातील का? असे सुद्धा विषय असतात. त्यामुळे नक्की एआय काय आहे? असं खूप लोकांच्या मनात असतं, की हे आहे काय? आणि मी याच फील्डमध्ये काम करते. त्यामुळे मी ही व्हिडिओ मालिका तयार करत आहे, सोप्या भाषेत एआय काय आहे? हे समजावून सांगण्यासाठी. तर एआय म्हणजे नक्की काय? एआय सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर एआय म्हणजे संगणकाला शिकवलेली हुशारी. जेणेकरून संगणक किंवा मशीन्स आपण माणसं जी कामे करतो, त्यातली काही कामे करायच्या कॅपेबल होतील. जसं की तुमचा चेहरा ओळखणे, तुम्हाला योग्य चित्रपट सुचवणे किंवा बुक्स रिकमेंड करणे अ, किंवा डॉक्टरांना कुठले आजार डायग्नोज करायला मदत करणे, अशा काही गोष्टी. जसं की तुम्ही ChatGPT बद्दल ऐकलं असेल किंवा ऑटोनॉमस कार्स बद्दल ऐकलं असेल, तर हे सगळं एआय आहे. पण आपण रोज एआय वापरतो का? मी इथे पॉज घेते आणि 30 सेकंड्स विचार करा, की आपण रोज कुठे-कुठे एआय वापरतो. ठीक आहे. तर आज अशा क्वचितच व्यक्ती असतील ज्या स्मार्टफोन वापरत नाहीत. तर जी व्यक्ती स्मार्टफोन वापरते ना, ती कळत-नकळत दिवसात कितीतरी वेळा एआय यूज करते. फॉर एक्झाम्पल Alexa, Siri, Google असिस्टंट हे सगळे जे असिस्टंट्स आहेत, हे एआय असिस्टंट्स आहेत. तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्या आणि ते काही कामे तुमच्यासाठी करू शकतात. जरी तुम्ही हे असिस्टंट्स यूज नसतील करत तरी तुम्ही Amazon किंवा Flipkartवर शॉपिंग करत असाल, नाही? तर कधी विचार केला आहे, तुम्ही तुमचं Flipkartचं ॲप जेव्हा ओपन करता, तर तुम्हाला दिसणारे प्रॉडक्ट्स आणि जर तुमच्या मित्राने Flipkart ओपन केलं, तर त्याला दिसणारे प्रॉडक्ट्स हे वेगळे का असतात? कारण तुम्ही ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहात किंवा त्याच्याबद्दल सर्च केलं असेल, त्याच गोष्टी तुम्हाला दिसतात. फॉर एक्झाम्पल काही दिवसांपूर्वी मला वुडन व्हेजिटेबल चॉपर हवं होतं. तर ते मी कुठेतरी सर्च केलं आणि सेम प्रॉडक्ट मला सगळीकडे दिसायला लागलं. आणि त्याच्या रिलेटेड गोष्टी सुद्धा दिसायला लागल्या. मला बाकी व्हेजिटेबल कटर्स दिसायला लागले आणि मला वाटलं, "अरे, हे याच्यापेक्षा बेटर आहे." तर असं का? यांना कसं कळलं, की मला व्हेजिटेबल कटर हवा होता. तसंच तुम्ही काहीही म्हणजे जसं तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील, कॅट्स किंवा डॉग्स, तर तुम्हाला त्यांच्या रिलेटेड गोष्टी दिसतील. डॉग फूड दिसत असेल. माझ्याकडे नाहीये, मी कधी ते सर्च केलं नाही, तर ते मला कधीच दिसत नाही. तर विचार करा, प्रत्येकासाठी इतकी पर्सनलाइज्ड फीड कशी येते? ठीक आहे, हे प्रॉडक्ट्सवालं बाजूला ठेवलं, तर आपण YouTube, Instagram किंवा बाकी जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ते आपण यूज करतो. तर तुम्ही एखादा जर केक बनवण्याचा रील किंवा व्हिडिओ बघितला Instagramवर किंवा Facebookवर, तर उद्या तुम्हाला त्याचे 10 व्हिडिओज दिसतील. नुसतं केक वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे केक बनवायचे व्हिडिओज किंवा काही पण एक पर्टिक्युलर फूड सॅलड्स बघितले, तर तुम्हाला तेच व्हिडिओज दिसतील. अ, किंवा फॉर एक्झाम्पल मी एखादा नवीन आर्ट शिकायचा प्रयत्न करते आणि मी तसं YouTubeवर सर्च केलं, की मला हे आर्ट शिकायचं आहे आणि याचा मला व्हिडिओ बघायचा आहे. तर मला ना नेक्स्ट 2-4 दिवस बस त्याच्याच रिलेटेड व्हिडिओज दिसतील. तर हे का दिसतं आपल्याला? आता तुम्ही विचार करा, YouTube वापरणारे किंवा Instagram वापरणारे आज करोडो युजर्स आहेत. आणि जर आपण मागे माणसं बसवलीत आणि त्यांना सांगितलं, "हां, ही XYZ व्यक्ती आहे, हिला या-यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तिचा इंटरेस्ट दर 2 दिवसाला चेंज होतो, तर तुला तिची फीड चेंज करायची आहे." तर हे शक्य आहे का? हे मुळीच शक्य नाही आहे. हे आपण ह्युमन्स नाही करू शकत.
याच्यासाठी एआय लागतं आणि एआय यात खूप क्विक आहे. तुम्हाला रिअलाईज सुद्धा नाही होणार, की तुमची फीड इतक्या फास्ट कशी बदलते आणि तुमचे रिकमेंडेशन्स इतक्या फास्ट कसे बदलतात. कारण यांच्या मागे रिकमेंडेशन सिस्टम नावाचे काही अल्गोरिथम्स असतात. त्याच्या अंडर भरपूर काही असतं. तर ते वर्क करत असतं. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या ऑटोमॅटिक गोष्टी ह्या एआय आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक ऑटोमेशनमध्ये एआयची गरज नसते. अ, असा प्रश्न मला हे मी का एक्सप्लेन करतेय? कारण असं वाटत असणार काही लोकांना, की हे एआय आहे. कारण माझे बाबा मला कधी-कधी ना काही त्यांना असं ऑटोमॅटिक दिसलं, तर ते म्हणतात, की "हे बघ, हे तुझं एआय." पण ते एआय नसतं काही वेळेस. आता त्यांनी हे कधी म्हटलेलं हे मला नक्की आठवत नाहीये. पण मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देते. जसे की आपण लिफ्ट वापरतो. ठीक आहे. लिफ्टचे डोअर्स ऑटोमॅटिकली ओपन होतात, ऑटोमॅटिकली क्लोज होतात आणि तुम्ही ज्या फ्लोअरची बटन दाबाल त्या फ्लोअरवर ती लिफ्ट जाऊन थांबते किंवा उघडते जाऊन. तर इथे ना एआयची काहीही गरज नाहीये. इथे फिक्स सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्सनी हे केल्या जाऊ शकतं. इथे नॉर्मल सेन्सर्स असतात आणि ते वर्क करतात. तर काही गोष्टी आपण सेन्सर्स यूज करून किंवा नॉर्मल प्रोग्रामिंग यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि ऑटोमेट करू शकतो. आणि तिथे एआयची गरज नसते. एआय मोस्टली ना जिथे काही एनालिसिसची गरज असते, काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात. एआयला डेटा लागतो. त्या डेटावर तो शिकतो. त्या डेटांमधून तो पॅटर्न्स रिकॉग्नाइज करतो आणि पुढचं प्रेडिक्शन करतो किंवा कुठला लाइक क्लस्टर करतो, की हा प्रॉब्लेम कशाचा रिलेटेड आहे. पण जिथे फिक्स सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्सनी काम होतंय, तिथे आपल्याला एआयची गरज नसते. जर मशीन शिकत असेल, त्यातून निर्णय घेत असेल आणि आपल्या चुका सुधरवत असेल आणि मग पुढचे निर्णय घेत असेल, तर ती खऱ्या अर्थाने एआय आहे. एआय हे खूप सकारात्मकपणे खूप चांगल्या गोष्टींसाठी यूज करता येतं. बरेचदा आपण त्याचे वाईट उपयोगच न्यूजमध्ये बघतो. तर एआयला न घाबरता एआय नक्की काय आहे? त्याच्या मागचं बेसिक बेसिक टेक्निकल नॉलेज समजून घेऊया. त्यासाठीच मी ही व्हिडिओ सीरीज सुरू करतेय. यात प्रामुख्याने 2 प्रकार असतील. एक तर एआयच्या मागे ज्या काही टेक्नॉलॉजीज यूज होतात, अल्गोरिथम्स यूज होतात, ते मी शिकवायचा प्रयत्न करेल, अगदी सोप्या-सोप्या पद्धतीने. आणि दुसरं म्हणजे सध्या जे एआय टूल्स आहे, फॉर एक्झाम्पल ChatGPT आणि आणखीनही बरेच टूल्स आहेत, ते मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात रोजच्या डेली लाईफमध्ये अ, काही निर्णय काही निर्णय म्हणजे काही गोष्टी इझिली करू शकाल. तासनतास घालवण्यापेक्षा काही मिनिटांमध्ये ते काम होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू. आणि हां, तुम्हाला काही पर्टिक्युलर डाउट्स असतील एआय विषयी, काही पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला शिकायची असेल, कुठला अल्गोरिदम शिकायचा असेल किंवा तुम्ही काही कुठे वाचलं असेल, त्यात ते तुम्हाला माहीत करायचं असेल किंवा कुठला पर्टिक्युलर एआयचा टूल शिकायचा असेल, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी प्रयत्न करेल त्यावर सोप्यात सोपा व्हिडिओ बनवायचा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.